मस्त अगदी भारी बघा. कसले फुललेत बघा वडे, मस्त झाले. अगदी टम्म फुगले आहेत. जसे पिठाचे वडे फुलतात ना तसा हा वडा फुललाय बघा. कुरकुरीतपणासाठी वेगळं काही साहित्य पण टाकायची गरज नाही. कसे झाले तर मेदू वडे बघितलात ना. काय कठीण आहे काय रेसिपी, पण व्हिडिओ पूर्ण बघा. हा हातान पण सोडायला अगदी सोपं आहे बघा. असं घ्यायचं, हे हातान सोडलेले पण बघा. आवाज येतोय ना, अगदी कुरकुरीत आहे बघा. आणि तोडून पण तुम्हाला दाखवते, हाताने आवाज पण समजेल तुम्हाला. हा बघा, अगदी जाळीदार आणि तितकेच खुसखुशीत झाले. अगदी मऊ लुसलुशीत. नमस्कार. आज मी तुम्हाला मेदूवडा करून दाखवणार आहे. मेदूवडा कसा लोकांना कसा कठीण वाटतो ना, मेदूवडा कठीण आहे म्हणून, पण कठीण नाही आहे. मी सोप्या पद्धतीने तुम्हाला करून दाखवणार आहे. आणि पहिला मी 2 वर्षापूर्वी तुम्हाला व्हिडिओ करून दाखवलेला आहे. 20 लाख लोकांनी म्हणजे 20 लाख माणसांनी बघितला नाही आहे व्हिडिओ, आणि करून पण बघितला नाही आहे. पण आता आपल्या नवीन माणसांसाठी मी हा व्हिडिओ मी करून परत दाखवणार आहे. ही डाळ मी रात्री भिजत घातलेली आहे. ही बघा, ही उडीद डाळ घेतली आहे मी. आणि ही उडीद डाळ आपल्याला ही रात्री भिजत घालायची आहे आणि सकाळी करायची आहे. किंवा तुम्ही सकाळी भिजत घाला आणि दुपारी बनवा. जर तुम्हाला नाही शक्य झालं, डाळ भिजत घालायला नाही विसरलात, तर तुम्ही ही डाळ गरम पाण्यात भिजत घाला. 2-3 तास भिजू दे, तरी पण हा मेदूवडा होतो. काय हवे? हा होतो. पण आपल्याला रात्री ही उडदाची डाळ चांगली स्वच्छ धुवून घ्यायची, त्याच्यावरती असं पाणी ठेवायचंय आणि दुसऱ्या दिवशी सकाळी असं हे डाळ चांगली भिजली की मेदूवडे करायचे. आणि कसं मग मेदूवडा फुगतो पण चांगला आणि चांगले पण होतात. हा मस्त होतं. अगदी बाहेरून खुसखुशीत, आतून छान मऊ. अशी मी डाळ ही बघा अशी भिजवून घेतली आहे. त्यासाठी साहित्य बघा, हे मी जिरं घेतलंय, ओली मिरची, कोथिंबीर, कढीपत्ता, मीठ, तेल, एवढंच आपलं साहित्य आहे बघा. आणि मिरची कशी घ्यायची आहे, मध्ये चिरायची आहे मिरची आणि नंतरच अशी कापायची आहे, म्हणजे बारीक कापून घ्यायची आहे आपल्याला. हे बघा, मध्ये चिरून नंतर आपल्याला कापायची आहे. कोथिंबीर पण ही बघा बारीक कापून घेतली आहे. कढीपत्ता पण बारीक कापून घेतलाय. असा बारीक कापायचा म्हणजे दिसतो पण चांगला आणि चव पण भारी लागते. हा सुगंध पण मस्त. डाळीतलं बघा सगळं पाणी काढून टाकलंय. आणि आता आपल्याला डाळ ही मिक्सरला अशी छोट्या भांड्यात घ्यायची, म्हणजे होते पण चांगली बारीक. मग आधी आपल्याला पाणी नाही टाकायचं, अंदाज बघायचा आपला की पाणी लागलं तर मग टाकायचं, जास्त नाही पण टाकायचं. हा पाणी दाखवते तुम्हाला मी, म्हणजे तशीच डाळ फिरत नाही, नुसतं थोडं पाणी टाकायलाच लागतं. चमचाभर 2 चमचे असे पाणी टाकायचं. पण आपल्याला मिश्रण पातळ नाही करायचंय. आता मी ही डाळ मिक्सरला फिरवून आणते. हे बघा मिक्सरमध्ये फिरली नाही ना. आता आपण ह्याच्यात थोडं आणखीन पाणी टाकायचं, थोडंसं टाकायचं आहे, जास्त नाही टाकायचं. आणि परत आपल्याला ही मिक्सरला अशी बारीक करून घ्यायची. ही बघा अशी ही मी डाळ बारीक अगदी स्मूथ करून घेतली आहे. बघा अशी, अजिबात हाताला डाळीचे कण लागायला नको, एकदम बारीक स्मूथ आपल्याला करून घ्यायची. हे बघा एवढी अशी घट्ट ठेवायची, एकदम पातळ करायची नाही, म्हणजे वडा आपला थापला जाणार नाही, नाहीतर होय शेप येणार नाही वड्याला. सगळी डाळ मी इथे मिक्सरला वाटून घेतलेली आहे. ही बघा अशी घट्टसरच आपल्याला घ्यायची आहे. पाणी कमीत कमी पाणी वतून आपल्याला ही मिक्सरला फिरवून बारीक करून घ्यायची आहे. आता आपल्याला ह्याच्यात चवीनुसार मीठ टाकायचं आहे. या उडदाच्या वड्यात आणि घावण्यात मीठ आपल्याला कमीच टाकायचं आहे. जरासं टाकलं ना तरी मीठ बास होतं. होय. ह्याच्यात टाकताना आपण आधी थोडं कमी टाकायचं, नंतर आपण पीठ आहे चाकून बघायचं. कमी वाटलं तर नंतर मग टाकायचं. आणि आता हे पीठ आहे ना फेटून घ्यायचंय आपल्याला. फेटणं महत्वाचं आहे, कारण का पीठ चांगलं फेटलं ना की वडा पण अगदी खुसखुशीत आणि मऊ अगदी लुसलुशीत फुलून येतो चांगला, अगदी मस्त फुलतो वडा. असं हे पीठ आपल्याला आता असं धरायचं आणि असं फेटायचं आहे. एक बाजू धरायची अशी, हे बघा एका दिशेनं असं फेटून घ्यायचं आहे, अशी विरुद्ध दिशेने फिरवायचं नाही आहे. हे बघा असं फेटून घ्यायचं पीठ. फेटल्यामुळे कसा वडा अगदी हलका फुलका होतो चांगला. तुम्ही जर हे फेटला नाही तसंच
वडे करायला घेतलात ना तर वडा हलका होत नाही, तर जड होतो, पीठ पीठ वाटतं, असं पीठ पीठ वाटतं. असं 2 ते 3 मिनिटं ना पीठ असं चांगलं आपल्याला असं फेटून घ्यायचंय बघा. असं पाण्यात टाकल्यावर आहे ना पीठ असं लगेच अलगद वरती राहायला पाहिजे, असं आपल्याला फेटून घ्यायचं पीठ. म्हणजे बघा किती हलकं झालंय ना, हलकं झालंय बघा. पीठ अजिबात तळाला नाही जाऊन बसलं, पाण्यावरती तरंगलंय. हा, असं पीठ आपलं व्हायला पाहिजे. आता आपल्याला ह्याच्यात जिरं टाकायचंय. जिरं आपल्याला जरा जास्त टाकायचंय. हा, मिरची टाकायची, कढीपत्ता बारीक कापून टाकायचा आणि कोथिंबीर टाकायची बघा. आणि परत आपल्याला हे जिरं वगैरे टाकल्यावर आहे ना परत आपल्याला हे मिश्रण 2 मिनिटं परत फेटून घ्यायचं चांगलं आहे बघा. पीठ आपलं फेटून झालेलं आहे चांगलं, तेल पण तापलंय. आता तुम्हाला वडे कसे सोडायचे अगदी साध्या सोप्या पद्धतीने दाखवते. ही चहाची गाळणी आहे बघा. चहाच्या गाळणीने आपल्याला अगदी साध्या सोप्या पद्धतीने मी तुम्हाला आज हे वडे सोडायचे दाखवते आणि हाताने सुद्धा वडे सोडायचे दाखवते तुम्हाला. आता तेल तापलंय काय बघूया. हे बघा, थोडंसं असं टाकून बघायचं. तापलंय. अशी गाळणी घ्यायची आहे आपल्याला चहाची आणि त्याला पाणी लावायचं आहे. थोडंसं पाणी लावायचं आहे, जास्त नाही लावायचं आहे. असं थोडंसं पाणी लावायचं आणि हाताला सुद्धा पाणी लावायचं वडा घेताना असा. आणि असा घ्यायचा गोळा आणि असा थापायचा आणि असा होल पाडायचा आणि अशी अलगद गाळणी अशी टाकायची बघा. जास्त आपल्याला गाळणीला असं पाणी नाही लावायचं आहे आणि हाताला पाणी लावायचं फक्त आणि असा थापायचा आणि असा गोल होल पाडायचा मध्ये. मस्त, अगदी भारी बघा. फुलून कसा वरती येतोय वडा पटकन. होय. आणि हे भाजलेले वडे आहेत ना, हे बघा असे फिरवायचे. सुरी घ्यायची नाही तर झारा घ्यायचा, असे फिरवायचे. कसले फुललेत बघा वडे, मस्त झाले. अगदी टम्म फुगले आहेत. जसे पिठाचे वडे फुलतात ना तसा हा वडा फुललाय बघा. आणि आपल्याला असे पांढरे नाही काढायचे, असे सोनेरी रंगावर वडे काढायचे आहेत तरच खुसखुशीत कुरकुरीत वडे होणार ते. होय. म्हणजे बाहेरनं कसे वगैरे खुसखुशीत असे छान कुरकुरीत पण लागतात आणि आतून छान मऊ. हा, असे वडे आपल्याला तळून घ्यायचे आहेत मस्त. आपल्याला या पिठात काय उडदाच्या डाळीशिवाय दुसरं काय टाकायचं नाही. हा, फक्त उडदाची डाळ. कुरकुरीतपणासाठी वेगळं काही साहित्य पण टाकायची गरज नाही. आणि वडे तळताना आपल्याला तेल असं तापलेलंच असावं, नाही तर वडे कसे कढईत चिकटतात नाही तापलं तर. हा, आणि तेल जर कमी तापलेलं असेल ना तर वडे तेलकट पण होतात. तेलकट पण होतात. एकदम पण कडकडीत तेलात तळू नका, वडे करपतील. हा, वरतून ते होतील खुसखुशीत पण आतून ते शिजले जाणार नाही. ते सुरेख रंग येतोय बघा, अगदी भारी. कसे झाले तर मेदू वडे बघितलात ना, काय कठीण आहे काय रेसिपी, पण व्हिडिओ पूर्ण बघा. हा बघा, पाण्याचा असा हात लावायचा आणि असा गोळा घ्यायचा, असं बोटावर घ्यायचं आहे बघा. आणि असं बोट हे असं होल पाडायचा आणि असं टाकायचा. किती भारी बाबे. होय, हातान पण सोडायला अगदी सोपं आहे बघा. असं घ्यायचा गोळा, असं बोटावर घ्यायचा आणि हे बोट असं अंगठा असा करायचा आणि सोडायचे. हे बघा, असे सोनेरी रंगावर आपल्याला वडे काढायचे आहेत. हा, हे हातान सोडलेले पण बघा. व्हिडिओ बघितलात की लगेच डाळ भिजत घाला आणि असे मेदू वडे बनवा आणि चटणी सुद्धा बनवा. आज मी तुम्हाला हे जसं मी विकते घावणे चटणी आणि मेदू वडा चटणी ती पद्धत मी तुम्हाला दाखवलेली आहे. होय, एकदम चवीला भारी आणि एकदम परफेक्ट रेसिपी आहे. हा, मी हा इथे नाश्ता देतो घरी. वडे जर मोठे पाहिजे असतील तर मोठी अशी गाळणी घ्यायची आणि अशी टाकायची खाली. गाळणीला फक्त असं पाणी लावायचं थोडं.
हे बघा वडे कसे झालेत आहेत बघा. मेदू वडा अगदी मस्त, तेलकट नाही काय नाही बघा. आवाज येतोय ना, अगदी कुरकुरीत आहे बघा. आणि तोडून पण तुम्हाला दाखवते, हाताने आवाज पण समजेल तुम्हाला. हा बघा. कसा वाटला आजचा व्हिडिओ तुम्हाला कमेंट करून नक्की सांगा. आणि आमच्या व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. आणि व्हिडिओ बघितलात की नक्की करून बघा असे मेदू वडे.